लाडक्या बहिणींनो, लाडक्या ताईंनो, तुमच्यासाठी आली अतिशय आनंदाची बातमी। अखेर काल लाडक्या बहिणींची प्रतीक्षा समाप्त झालेली आहे। आज दिनांक 19 एप्रिल 2026 आणि आज आहे अक्षय तृतीया। अक्षय तृतीया लाडक्या बहिणींची गोर झाली आणि लाडक्या बहिणींना 2 हप्त्याची रक्कम एकत्र जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। कालच मी यावर व्हिडिओ बनवलेला होता की लवकरच सुरू होणार आहे। तर आज तारीख आहे 19 एप्रिल आणि अक्षय तृतीयाचा निमित्त लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही कमेंट सुद्धा पाहू शकता। आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट आलेले आहे की लाडक्या बहिणींना सर आम्हाला पैसे जमा झाले, 3000 रुपये आम्हाला जमा झालेले आहेत। मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये असं कमेंट आपल्याला पाहायला मिळत आहे। भरपूर बहिणींना पैसे आलेले आहेत आणि जिथून कमेंट येत आहे त्या जिल्ह्यांचे नाव सुद्धा मी पिक केलेली आहे। तुम्ही या जिल्ह्यात राहत असाल तुम्हाला देखील पैसे जमा झालेले असतील आणि जिल्ह्यांची नावं आलेली आहे। मी तुम्हाला जिल्ह्यांची नावं वाचून दाखवतो। या जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर अक्षय तृतीया तुमची नक्कीच गोड झाली असेल आणि तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपयाचा मेसेज आला असेल। यावेळेस 2 महिन्याचे हप्ते एकत्र जमा केले आहेत आणि ते प्रूफ सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झालेले आहेत। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला महत्त्वाची माहिती देतो की लाडक्या बहिणींना पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर या सुरुवातीमध्ये सर्वात अगोदर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत ते आपण पाहूया। तर बघा, आत्ता मोठी बातमी समोर आलेली आहे। 10 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। तर बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये आजपासून जमा होणार आहे आणि सुरुवात झालेली आहे। तर बघा, भरपूर बहिणींना मेसेज आलेला आहे। जेव्हा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आणि बहिणींची कमेंट आले त्यावेळेस मी हा व्हिडिओ बनवतोय। बहिणींचे कमेंट आलेले आहे की सर 3000 रुपये जमा झालेले आहेत 2 महिन्याचे। तर आजपासून सुरुवात झालेली आहे। तर आता बघा, तर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या व्हिडिओच्या अपडेटमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहे आणि कोणत्या जिल्ह्यातून कमेंट आलेले आहे, जेणेकरून तुम्हाला एक सर्वे सुद्धा कळेल आणि खरोखर 3000 रुपये जमा झाले की नाही ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कोणाला पैसे मिळाले हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। कधी जमा होणार आहे, तर बघा, तुमच्या जिल्हा जर बाकी असेल तर तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे जमा होणार, जर पैसे आले नाही तर काय करायचं, ही सुद्धा माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। भरपूर बहिणींचे कमेंट येत आहे की सर पैसे आलेच नाही। तर बघा, त्यांना मी आश्वासन नाही तर त्यांना डायरेक्टली प्रूफ दाखवतो की कशा पद्धतीने पैसे येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ते जेणेकरून तुमचा हप्ता जमा झाला पाहिजे। मुख्य अपडेट काय आलेले आहे, मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला माहिती देतो। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचे निधी मंजूर केला आहे। आजपासून काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। उर्वरित जिल्ह्यांमध्ये पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये जमा होतील। तुम्हाला ॲडव्हान्समध्ये मी माहिती देतो की ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले नाही तर त्या जिल्ह्यांमध्ये उर्वरित 2 ते 3 दिवसांमध्ये जमा होणार आहे। पण खरोखर आज अक्षय तृतीया गोड झालेली आहे या जिल्ह्यांमध्ये, ज्या जिल्ह्यांचे नाव मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। तुम्ही जर या जिल्ह्यांमध्ये राहत असाल, जर तुम्हाला पैसे आले नाही तर तात्काळ तुम्ही हे काम करा, लगेच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील, हप्ता जमा होईल। हप्ता आहे लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचे 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये, अशा प्रकारे 3000 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत आहे। तर आपण जिल्ह्यांची नावं पाहूया। तर बघा, पैसे कोणाला मिळणार आहे आणि कोणाला मिळणार नाही। तर बघा, ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे नक्कीच जमा झालेले आहेत आणि आत्तापर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला खात्यामध्ये पैसे जमा झालेले असतील। ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नाही त्यांना जमा झालेले नाही। ज्यांनी KYC पूर्ण केलेले नाही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही। भरपूर बहिणींना वाटत होतं की मी KYC न केले तरी पैसे जमा होतील। तर आता बघा, अपडेट काय आलेली आहे, ज्या बहिणींची KYC पूर्ण झालेली नाही त्या बहिणींना पैसे आलेले नाही। आता पैसे मिळणार, बघा, आता पैसे मिळणार नाहीत जर काय करावं लागेल, या मागचं कारण काय आहे, तर अर्ज पेंडिंगमध्ये आहे। तुमचा जो KYC केलेला आहे तो अर्ज पेंडिंगमध्ये आहे। बँक खात्यात काही त्रुटी असेल किंवा आधार लिंकिंग झालेली नसेल म्हणून तुम्हाला पैसे जमा झालेले नाही, हे कारण, मुख्य कारण असू शकतं। आणि यामध्ये दुसरं महत्त्वाचं कारण पाहूया। तर बघा, इथं जिल्ह्यांची नावं आलेली आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत। तर लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जमा होत आहे, या जिल्ह्यांची नावं आलेली आहेत। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर पैसे आलेले असतील। पहिला जिल्हा आहे तो रायगड। तुम्ही जर रायगड जिल्ह्यामध्ये राहत असाल तर 3000 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झाले असतील। रायगडवाल्यांसाठी आनंदाची बातमी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तुमच्यासाठी आनंदाची बातमी, 3000 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेले आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तरी सुद्धा तुम्हाला पैसे जमा झालेले आहे।
पुणे जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल 3,000 रुपये जमा झाले. सातारा जिल्ह्यामध्ये राहत असाल 3,000 रुपये जमा झाले. सांगली जिल्ह्यामध्ये राहत असाल तरी देखील 3,000 रुपये जमा झालेले आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर 3,000 रुपये जमा झालेले आहे. कोल्हापूरमध्ये जरी राहत असाल तरी देखील 3,000 रुपये आलेले आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये जरी राहत असाल तरी 3,000 रुपये जमा झालेले आहे. अहमदनगरमध्ये 3,000 रुपये जमा झालेले आहे. तर बघा या जिल्ह्यांचे नावं आलेले आहे. आणखीन जिल्ह्यांचे नावं वाचून दाखवतो. यवतमाळ जिल्ह्यामध्ये जरी राहत असाल तरी देखील 3,000 रुपये आलेले आहे. वाशिमवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी 3,000 रुपये आलेले आहे. नागपूरमध्ये देखील 3,000 रुपये आलेले आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा 3,000 रुपये जमा झाले. भंडारा जिल्ह्यामध्ये 3,000 रुपये आलेले आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये 3,000 रुपये. चंद्रपूरमध्ये 3,000 रुपये. गडचिरोलीमध्ये 3,000 रुपये. मुंबई शहरमध्ये 3,000 रुपये जमा झाले. मुंबई उपनगरमध्ये 3,000 रुपये जमा. ठाण्यामध्ये देखील 3,000 रुपये जमा झाले आणि पालघरमध्ये देखील 3,000 रुपये जमा झालेले आहे. असं या जिल्ह्यांची नावं आलेली आहे. या जिल्ह्यातील भरपूर बहिणींचे कमेंट आलेले आहे, सर आम्ही या जिल्ह्यात राहतो, आम्हाला पैसे जमा झालेले आहेत. तुम्हाला देखील पैसे जमा झाले असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता, आम्ही या जिल्ह्यात राहतो, आम्हाला पैसे जमा झालेले आहेत. जर पैसे जमा झाले असतील तर कमेंटमध्ये हो म्हणा, नाही झाले असेल नाही म्हणा. आता महत्त्वाची माहितीकडे आपण वळूया. तर बघा लाडकी बहीण योजनेतील महिलांचे पैसे बंद होऊ शकतात. पैसे का बंद होत आहे, पैसे का येत नाही आहे, हे कारण असू शकतं. KYC पूर्ण न झाल्यास, बघा इथं KYC पूर्ण न झाल्यास ज्यांची बँक खात्याची पूर्ण KYC ने त्यांचे पैसे थांबू शकतात. तुम्हाला हप्ता भेटला नसेल तर हे कारण असू शकतं. दुसरं कारण आधार लिंकिंग नाही, बँक खात्याशी आधार लिंकिंग नसेल, DBT फेल होईल, त्यामुळे देखील तुम्हाला पैसे जमा होणार नाही. अर्ज पेंडिंग किंवा रिजेक्ट दाखवत असेल तरी देखील पैसे जमा होणार नाही, हे कारण असू शकतं. आता भरपूर बहिणींना प्रश्न येतो की आमचं सर्व काही व्यवस्थित आहे तरी देखील आम्हाला पैसे जमा झालेले नाही. याचं मागचं कारण काय आहे ते पाहूया. योजनेत पात्रतेत बसत नसाल, म्हणजे तुम्ही कशामुळे येत नाही, तर तुम्ही योजनेसाठी पात्रतेमध्ये बसत नसाल. सरकारच्या नियमानुसार अपात्र असलेल्यांचे लाभ बंद केलेले आहेत. आता वेगवेगळे अर्ज आता अपात्र झालेले आहेत. बरेच बहिणींचे अर्ज अपात्र बहिणींच्या यादीमध्ये गेलेले आहेत. त्याचं कारण काय असू शकतं, 2.5 लाखाच्या वर उत्पन्न, त्यानंतर एका घरामध्ये 3 व्यक्तींनी लाभ घेतलेलं, अशा भरपूर काही प्रॉब्लेम आहेत. त्या अपात्र बहिणींच्या यादीमध्ये त्यांचं नाव गेलेलं आहे. मोबाईल नंबर अपडेट नाही, ज्या बहिणींचा मोबाईल नंबर अपडेट नसेल त्या बहिणींना देखील हप्ता जमा होत नाही. SMS अपडेट मिळत नाही, काही वेळेस प्रक्रिया अडकते. त्यांची प्रक्रिया अडकण्याचं कारण म्हणजे मोबाईल अपडेट नसल्यामुळे त्यांना प्रॉब्लेम येत असेल. अशा प्रॉब्लेम असेल तुम्हाला देखील तुमच्या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना काही अडचण आली असेल, जर आता KYC करताना काही प्रॉब्लेम आले असेल तर तुमचा हप्ता थांबलेला असेल तर हे कारण आहे, मुख्य तर हेच कारण आहे. यामुळेच तुमचा अर्ज पेंडिंगमध्ये दाखवत असेल, त्यामुळे तुम्हाला हप्ता जमा झालेला नसेल. तर तुमचं काय प्रॉब्लेम असेल ते क्लिअर करा. क्लिअर केल्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात असेल. बाकी मात्र सर्व काही तुमचं क्लिअर असेल तर तुम्हाला हप्ता जमा होणारच आहे आणि याची सुरुवात झालेली आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला हप्ता जमा होईल आणि इथं फक्त अपडेट आलेला आहे, खरोखर हप्ता जमा होतोय. फक्त बहिणींचे कमेंट आलेले आहे की सर आम्हाला जमा झालेले आहेत, आम्हाला जमा झालेले आहे. ऑफिशियल इथं अपडेट आलेलं नाही. ऑफिशियल अपडेट असतं ते अर्जामध्ये दिलेलं असतं. तो जो GR असतो त्या GR मध्ये अपडेट आलेला असं. फक्त बहिणींचे कमेंट आलेले आहे, सर आम्हाला पैसे जमा झालेले आहे. तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील अपडेट आले असेल, तुम्हाला देखील पैसे जमा झाले असतील. जमा झाले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.